आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका महानिकाल आता सुरू आहेत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये माजी उपमहापौर विलास वास्कर यांना मोठा धक्का बसलेला आहे. माजी नगरसेवक देवाप्पा पवार यांचे सुपुत्र उमेश पवार यांनी इथं विजय मिळवला. हा सगळ्यात मोठा धक्का भाजपला आहे. इथं भाजपचे 2 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार निवडून आले. सगळ्यात विशेष म्हणजे काँग्रेसनं चहा विक्रेत्या एका महिलेला उमेदवार दिली होती, ती निवडून आलेली आहे, धनश्री कोरवी. अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसनं उमेदवारी दिली आणि काँग्रेसनं विजयाचा झेंडा या कोरवी यांनी लावला. इथं 2 भाजप आणि 2 काँग्रेसचे विजय झालेत. माजी नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी 4थ्यांदा महापालिकेत प्रवेश केलेला आहे. 3 वेळा त्यांनी हॅट्रिक केली वेगवेगळ्या मतदारसंघातून आणि ते पुन्हा 4थ्यांदा मुरलीधर जाधव निवडून आले. हा मोठं यश मुरलीधर जाधव यांचं निश्चितपणे आहे. पूजा पवार ह्या भाजपच्या वतीने निवडून आले आहेत. काँग्रेसच्या वतीनं उमेश देवाप्पा पवार आणि धनश्री महेश कोरवी आणि भाजपच्या वतीनं पूजा पवार आणि मुरलीधर जाधव यांचा विजय झालेला आहे. सगळ्यात मोठा धक्का मानला जातो तो विलास वास्कर यांना, कारण उपमहापौर पद यापूर्वी 2 वेळा ते निवडून आलेले आहेत. आता मात्र पराभवाचा धक्का बसलाय तो उमेश देवाप्पा पवार. देवाप्पा पवार पूर्वी नगरसेवक होते, त्यानंतर उमेश पवार यांच्या पत्नी नगरसेवक होते आणि आता थेट उमेश पवार 3ऱ्यांदा या घरात हॅट्रिक पद आहे नगरसेवक पदाचं. एकूणच प्रभाग क्रमांक 16 मध्ये जरी 50-50 म्हणजे महायुतीला 2 काँग्रेसला 2 जागा मिळाल्या असल्या तरी इथं धक्का आहे तो विलास वास्कर यांना. उमेश पवार विजयी झाले आहेत, त्यांनी विलास वास्कर यांचा पराभव केलेला आहे. पूजा पवार या विजयी झाल्यात, शेवटच्या क्षणी यांना उमेदवारी मिळाली, त्या पण विजयी झालेल्या आहेत. मुरलीधर जाधव यांनी झेंडा लावलेला आहे. आपल्याला अशाच सर्व प्रभागातील निकाल हवे असतील तर लगेच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.